चटणीशिवाय आम्हाला मिळायचं नाही, पण 1 रुपयाच्या मिरचीचं पाणी त्या मेसमध्ये मिळायचं. त्या कडक भाकरी भिजवून खाता येतील अशा हिशोबाने त्या खायच्या आणि उरलेल्या भाकरी सकाळचा नाश्ता, कारण आमचा डबा 12 साडेबारा 1च्या नंतर आमच्या हातात यायचा. तो स्ट्रगल करावा लागला. योगायोगाने आम्हाला त्या पुढं त्याचा फायदा मिळाला, जॉब मिळाला. आणि मग माझं ते खरं एक टर्निंग पॉईंट सरांसाठी की सरांनी मला, मी त्या तमाशात जाणार होतो खरं, त्या तमाशातल्या गाड्या भरत होते तिथे की जे कोणी न जाणारी, म्हणजे इथं उल्लेख करतो की जालिंदर आडाव, थोडंच आहे 2-3 असे आहेत की ज्यांचा काही संबंध नव्हतो, पण ते आम्हाला क्षेत्र आवडत होतं. घरच्यांना कळालं की हा जाणार आहे, मला घरी लय मारलं आणि इकडे तिथपर्यंत गाड्या निघून गेल्या. नाही तर माझ्या जीवनाचा खरा तमाशा त्यावेळेस होणार होता. आणि दुसऱ्या दिवशी मी ITIला गेलो आणि पुढे मला योगायोगाने माझं क्षेत्र भेटलं आणि त्या क्षेत्रामध्ये मी आज गडकरी रंगायतांसारख्या ठिकाणी तेच पूर्ण इलेक्ट्रिकल. पण एक असतं की आपल्या कामाच्या ठिकाणी एकदा आपण प्रामाणिकपणे पुढे गेलो, गुडविल तयार झालं ना की मग आपल्या बऱ्याचशा गोष्टीचा आपल्याला फायदा घेता येतो. मी 90 साली महापालिकेत लागलो. माझ्या आज तिथे कमीत कमी 35 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. पण म्हणजे मला ITI झालं लगेच तिथेच जॉईन झालो मी. तर एक आपल्या शाळेचं हे सगळं हे मिळालं. अजून एक आवर्जून थोडा उल्लेख करायचा आहे. आपण 10वीला असताना थोडी चूक केली की आपल्याला ते जादा तास घेतले जायचे सकाळचे, आणि ते जादा तास आपल्याला आपल्या परीक्षेच्या जवळ परीक्षा आल्यामुळे कशी तयारी करावी